पोटात जास्त जळजळ करते, सारखी तहान लागते किंवा पोटात गडबड होते, तर काय करायचं मित्रांनो, आयुर्वेदामध्ये एक साधा सोपा उपाय सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये 5 कल्पना सांगितलेल्या आहेत, त्यांचा खूप सारा फायदा होतोय. त्यातीलच एक कल्पना आहे शीत कल्पना. शीत म्हणजे थंड. आता पोटात जे जळजळ करते ते जळजळ कशामुळे करते? पोटात आग वाढलेली आहे. आग म्हणजे काय? अग्नी असते. अग्नी कशासाठी असते पोटात? तर आपण खाल्लेलं ते पचायसाठी आग असते, आणि ती जर विषेट झाली, विषेट म्हणजे ती जर कमी किंवा जास्त झाली तर जळजळ करते. शक्यतो जास्तच होणार आहे, त्याच्यामुळे जळजळ करणार आहे. त्याच्यामुळे काय होते? तुमच्या पोटात जळजळ करते. जळजळ केल्यामुळे काहीही कळत नाही किंवा सारखी तहान लागते. तर काय करायचं मित्रांनो, त्याच्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आहे, तो मी सांगतोय आता. तर काय करा मित्रांनो, कोथिंबिरीचं बी घ्या एका वाटीमध्ये. किती घेणार तुम्ही? 10 ग्रॅम घेतलं समजा, एक्झाम्पल म्हणून सांगतोय, तुम्हाला कळेल किती घ्यायचं शेवटला. 10 ग्रॅम घेतलं, 10 ग्रॅम घ्यायचं, त्याला बारीक कुटायचं. बारीक कुटलं ते तुम्ही, तर आता खूप लहान पावडर बनवायची नाही त्याची, बारीक कुटायचं आणि त्याच्या 6 पट पाणी घ्यायचं. 6 पट म्हणजे 10 ग्रॅम जर तुम्ही कोथिंबिरीचं बी घेतलं तर 60 ग्रॅम पाणी घ्यायचं. थंड आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे. ते थंड म्हणजे फ्रीजमधलं काढून घ्यायचं का? नाही, त्याची काही गरज नाही. घेतलं तर चांगलंच आहे, पण घ्यायची गरज नाहीये. आता तुम्ही काय करू शकता, ते कुटलेलं पाण्यात ते धनिया कोथिंबिरीचं बी आहे ते त्या पाण्यात टाका. पाण्यात टाकल्यानंतर काय होईल, ते रात्रभर भिजायला ठेवायचं. हे सगळं अगोदरच्या रात्री काय, आज रात्री केलं तर उद्या दिवशी रात्री सकाळी घ्यायचं. ते सकाळी आंघोळ वगैरे करायचं, फ्रेश हात धुवायचे आणि ते प्रॉपरली पाण्यात हात बुडून असं मिक्स करायचं. प्रॉपरली मिक्स केलं, जे कोथिंबिरीच्या बीमध्ये जे रस आहे, चांगले घटक आहेत, ते पाण्यात मिक्स होतात आणि रात्री आधीच मिक्स झालेले असतात. आणि सकाळी जे धनिया कोथिंबिरीचं बी रफ रफ हार्ड असतात ना, खरमुडं ती कसं मऊ होत आहे सकाळी, आणि ती स्क्वीज करायला पण जाते, ते चांगलं जाते. मग ते केलं, आता ते दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या. फिल्टर करून घ्या. फिल्टर चाळणी धरा आणि फिल्टर करा. चहा कसं करतो तसं फिल्टर करा. ते केलं फिल्टर, तर काय करा अजून, ते तुम्हाला आता हाय असं तर पिऊ वाटणार नाही, कारण टेस्ट खराब होते त्याची. त्याच्यामध्ये साखर टाका. साखर टाकायची म्हणजे कसं, त्याच्या 1/4 साखर टाकायची. म्हणजे आता तुम्ही 48 ग्रॅम घेतलं तर त्याला भागिले 6, 8 ग्रॅम साखर टाकायची. मग आता तुम्हाला किती प्यायचं? हे 96 ग्रॅम प्यायचं असतं. 2 पलं म्हणजे 96 ग्रॅम प्यायचं. तर मग 16 ग्रॅम साखर टाकायची, म्हणजे जवळजवळ 16 ग्रॅम साखर टाकायची तुम्ही. तर 16 ग्रॅम साखर टाकायची म्हणल्यानंतर काय होईल, तेवढी साखर टाकल्यानंतर ते प्रॉपर मिक्स होईल. मिक्स करायचं. तुम्ही मिक्स केलं की त्याचं गोड लागणार, ती सरबतासारखी लागणार. आणि हे रोज सकाळी पिल्यानंतर काय होईल मित्रांनो, तुमच्या जे पोटात जळजळ करते, जळजळ करायचं कमी होईल. सारखी तहान लागते, तहान लागायचं कमी होईल. तहान लागते, परत पोटात जे गडबड करते ते कमी होईल. आता कधी हे असं होतं, जर समजा हार्ट अटॅक आल्यानंतर परत जर तुमच्या छातीत खूप जास्त जळजळ करते, जळजळ खूप जणांना कळते, त्याच्यासाठी हे उपयोगी आहे, खूप चांगलं उपयोगी आहे. नंतर दिलं तर कसं करायचं कळलं का तुम्हाला? आणि एका माणसाने किती पिलं पाहिजे, ह्याचा डोस किती? तर हे पिलं पाहिजे 96 ग्राम एका टायमाला, एका अडल्टने. म्हणजे 18 वर्षाच्या नंतर 96 ग्राम पिलं पाहिजे. 96 ग्राम पिलं पाहिजे. त्यासाठी आता बघा किती माप लागेल. आता कसं माप काढणार तुम्ही? 60 ग्राम होते, 10 ग्रॅमचं 60 ग्रॅम होते. मग पुरेल का तेवढं? नाही पूर्ण. आपल्याला किती? 96 ग्राम प्यायचं एकाला. मग किती? 12 किंवा 15 ग्रॅम लागेल. 15 ग्रॅम घ्या तुम्ही. 15 ग्रॅम घ्यायचं. 15 ग्रॅमचं बरोबर होईल तुम्हाला. 15 ग्रॅम ही आणि 90 ग्रॅम ते, मग 105 होईल. तुम्ही किती प्यायचं? 96 ग्रॅम. म्हणजे 105 ग्रॅम पिलं तरी अडचण नाही. तेवढं घ्या. 15 ग्रॅम पिऊन पिया तेवढं. आणि तेवढं पिल्यानंतर पोटात चमत्कारिक बदल होतील. हे खूप जास्त कमी होणार पोटात जळजळ करायचं. आणि मी हे कुटुंबाने सांगत नाही, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. ह्याचा श्लोक आहे मित्रांनो, प्रातः शर्करा पेयो हिमोधान्यक संभव अंतर्दाह तथा तृष्णाम जयत श्रोतो विशोधन. म्हणजे काय? प्रातः शर्कर पेयो. प्रातः म्हणजे सकाळी, शर्कर म्हणजे अलॉंग विथ शर्कर, म्हणजे शर्कर म्हणजे साखरेसोबत, पेयो म्हणजे पेयचं, हिमोधान्यक संभव. हिम म्हणजे थंड, शीत म्हणले मी तुम्हाला. धान्यक म्हणजे हिमधान्यक संभव. धान्यक म्हणजे बीच पिऊ शकता तुम्ही. कशासाठी? अंतर्दाह, बर्निंग सेन्सेशन, मध्ये आतमध्ये पोटामध्ये जळजळ करते,
तृष्णा थर्स्ट म्हणजे सारखी तहान लागते, तथा श्रोतविशोधन म्हणजे पोट गडबड करते सारखं, त्याच्यासाठी तुम्ही हे पिऊ शकता. याच्यामध्ये खूप चांगलं फायदा आहे. एवढं चांगलं फायदा होईल की पोटात जळजळ करायचं खूप कमी होणार आहे, खूप जास्त कमी होणार आहे मित्रांनो, नाहीसच होऊन जाते. आणि हे असं पोटात जळजळ करायसाठी मॉडर्न डॉक्टर काय करतात, अँटॅसिड, मिकॅन्जेल असले देतात. ह्याचा उपयोग आहे का? हो आहे, तात्पुरता आहे, पण नंतर तुम्हाला हे करू शकता अजून जळजळ. म्हणून हे आपण घरच्या घरी करू शकतो, स्वस्तात आहे, करायला काहीही अडचण नाही आणि आपल्या आयुर्वेदामध्ये ह्याला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला मित्रांनो करून बघायला अडचण आहे का? नाही, स्वस्तात होतंय. आता अँटॅसिड रोज पिलेलं ते चांगलं नाही, ते फक्त डायरेक्ट सिम्टमॅटिक हे करते. आता असं अजून कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये, टायफॉइड झाला किंवा पोटात जळजळ करते तुम्हाला, खूप जास्त असं किडनी स्टोन झाला, आता पोटात पथरी झाली, पथरी म्हणजे दगड झाला, किडनी स्टोन, त्याच्यामध्ये सुद्धा जळजळ करते, तर त्याच्यामध्ये सुद्धा केलेलं हे खूप चांगलं आहे. तुम्ही एवढं हे करू शकता, हे खूप छान आहे, फायदेमंद आहे. तुम्ही एवढं करून बघा मित्रांनो, खूप चांगला फायदा होईल, जळजळ करायचं कमी होईल पूर्ण आणि खूप आरोग्यदायी चमत्कार होईल. आणि तुम्हाला नेहमीच सांगतो मी, आयुर्वेद हे आपलं पहिलं प्राचीन आहे, आपलं स्वतःच आहे. आयुर्वेदाला प्रमोट करा मित्रांनो. आपल्याला आयुर्वेद पूर्ण भारतात आहे ते जगात घेऊन जायचं आहे. आयुर्वेदानेच आपल्याला ट्रीटमेंट झाली पाहिजे. करा मित्रांनो. नमस्कार. आयुर्वेद सबसे पहिले. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.